राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर नगर परिषदेच्या उदासीन गलथान कारभारामुळे गडचांदूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे डांबरी रस्त्यावर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण झालेली आहे। त्याच ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील स्मारकरूपी पुतळा आहे। शहरातील या मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण पसरून संपूर्ण परिसर अस्वच्छ झालेला आहे। रस्त्यावरून वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यातील चिखल आणि घाण स्मारकांवर उडत आहे। महापुरुषांच्या स्मारकांपुढे अशा प्रकारचे चिखल आणि घाण तसेच खड्डे म्हणजे एक प्रकारे हे महापुरुषांच्या स्मारकांची विटंबनाच आहे। गडचांदूर नगर परिषदेच्या याच गलथान कारभाराचा मनसे नगरसेवक तथा कामगार नेते सचिन भोयर यांनी निषेध केला आहे। त्यांनी थेट मनसे पदाधिकाऱ्यांसह गडचांदूर नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालय गाठत मुख्याधिकारी सूरज जाधव यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांपुढील खड्डे बुजवून चिखल आणि घाण तात्काळ प्रभावाने साफ करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र असे चिखल आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा सचिन भोयर यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे। गडचांदूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापुढे तसेच त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल गाड झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहे आणि हे एक प्रकारे या स्मारकापुढे होणारं चिखल म्हणजे महापुरुषांची विटंबनाच आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही गडचांदूर नगरपालिका प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तुम्ही या ठिकाणचं चिखल संपवून या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे याच चिखलाच्या माध्यमातून चिखल आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत।